तर मंडळी त्याचं झालं असं होतं की आमचं गाणे आहे ना ते आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला गावाला गेलो होतं। मस्त याला पाडतो त्याला गाडतो करत ते मतदान केंद्रावर पण पोचलं, पण आत गेल्यावर त्याला तिथल्या अधिकाऱ्यांनी मतदानच नाही करू दिलं, का तर त्याचं मतदान आधीच कुणीतरी करून गेलेलं। आता झाली का नाही पंचायत। हाताच्या बोटाला काळीशाई लावायला गेलेला आमचा गाण्या मात्र कुणीतरी तोंडाला पांढरा झार चुना लावल्यागत तोंड घेऊन बाहेर पडला हो। म्हणून मंडळी मतदानाच्या दिवशी तुम्ही मतदान केंद्रावर मत करायला मस्त झालो। कुणीतरी पुण्यावरनं जाईल, कुणी मुंबईवरनं जाईल, तर कुणी गावातनं उठून तिथल्या तिथं जाईल। पण मतदान केंद्रावर आत पोलिंग बूथमध्ये गेल्यावर समजा तुम्हाला कळलं की तुमचं मत आधीच कुणीतरी देऊन गेले किंवा करून गेले, म्हणून तर मग झाली का नाही पंचायत। त्यात कुणाला मोदीला पाडायचं आहे तर कुणाला राहुल गांधीला पाडायचं आहे, आणि मग अशा या पाडापाडीच्या राजकारणात कुणी दुसराच आपल्या मताची पट्टी पाडून गेला तर मग अशा सिच्युएशनमध्ये करायचं काय बुवा। तर त्याचाच विषय खोल आणि पृथ्वी गोल आज आपण करूया, पण त्याआधी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर विषय असा आहे की तुमच्या नावावर कुणीतरी दुसऱ्यानेच मतदानाचा हक्क बजावला असल्यास आपण नेमकं काय करावं। आता कुणीतरी बोगस मतदान करण्याच्या हेतूने तुमच्या नावावर मतदान करून तुमचा करेक्ट कार्यक्रम केलेला असू शकतो, किंवा कधी कधी न कळत किंवा नजर चुकीने पण तुमच्या नावावर मतदान केलं गेलेलं असू शकतं। अशा वेळी मग आपल्याला हातावर हात ठेवून तर नक्कीच बसायचं नाही, कारण त्याही परिस्थितीत तुम्हाला आपला पवित्र असा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, तुम्हाला मतदान हे करता येणार आहे। कारण भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम 1961च्या 49P या कलमानुसार सच्चा मतदार त्याच्या अधिकारापासून वंचित राहू नये म्हणून काही तरतुदी करण्यात आल्या आहेत। त्यानुसार तुमच्याऐवजी दुसऱ्या कुणी तुमच्या नावावर जर मत नोंदवले असेल आणि खरे मतदार हे तुम्हीच असाल तर तुम्ही मतदान केंद्राच्या पीठासीन अधिकाऱ्याकडे अपील करू शकता। पण मग तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे मतदान ओळखपत्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान केंद्राच्या स्लिप अशी कागदपत्रे असायला हवीत। पीठासीन अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तुम्ही देऊ शकलात तर केंद्र प्रमुख अधिकारी तुम्हाला मत देण्याची परवानगी देऊ शकतो। पण यात एक ट्विस्ट असा आहे की तुम्हाला इतर मतदारांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे म्हणजे EVM द्वारे मतदान करता येणार नाही। अशा परिस्थितीत तुम्हाला बॅलेट पेपर म्हणजे मतपत्रिकेवर मत द्यावं लागतं, त्याला टेंडर्ड वोट असं म्हटलं जातं। तर या मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे आणि त्याच्यासमोर पक्षाची चिन्हे असतील। तुम्हाला हव्या त्या उमेदवाराच्या नावापुढे क्रॉसचं चिन्ह रेखाटून किंवा तशी फुली मारून मग घडी करून ही मतपत्रिका मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याकडे द्यावी लागेल। मग ते अधिकारी ही मतपत्रिका एका वेगळ्या पाकिटात ठेवून तो लिफाफा बंद करतील आणि तो स्वतंत्र खोक्यात ठेवतील, म्हणजे तुम्हाला लोकशाहीतलं परम कर्तव्य पार पाडता येईल। पण इथे एक लक्षात घ्या, कहाणीत अजून एक ट्विस्ट आहे की तुम्हाला हे समाधान वाटावं की तुम्ही मतदान केले यासाठी ही या टेंडर्ड वोटची सुविधा असते। निकालावर या मतानं काही फरक पडत नाही, कारण टेंडर्ड वोटची गणतीच केली जात नाही। तरीही तुम्ही निराश होऊ नका, कारण टेंडर्ड वोट आणि टेंडर्ड वोटची गणती याबाबत आपण अजून एक व्हिडिओ नक्की जाणू। तोपर्यंत तुम्ही आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा, कारण लोकशाही ही अशानेच बळकट होत असते। त्यामुळे राजकारण्यांना आपल्याला 5 वर्ष चुना लावू द्यायचा नसेल तर बोटाला काळीशाई लावून योग्य तो उमेदवार निवडा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, तुमच्या आसपासच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। विषय खोल, पृथ्वी गोल।